पन्हाळा नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेतील सोलर सिस्टीमच्या कामात काम न करताच सुमारे 40 लाख रुपयांची उचल झाल्याचा गंभीर आरोप सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे। उतरे धबधबेवाडी येथील जाकवेलसाठी सोलर सिस्टीम बसवण्याचे काम प्रशासक काळात मंजूर होऊनही प्रत्यक्षात फक्त स्ट्रक्चर उभारले असून सिस्टीम आजतागायत सुरू झालेली नाही। याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रमोद उदाळे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून व्हिडिओ प्रसिद्ध केला असून माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीकडे नगर परिषदेने टाळाटाळ केल्याचा आरोप केलाय। नमस्कार, जय शिवराय। सर्वप्रथम शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपण आता पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणारे धबधबेवाडी गावात आहे। पन्हाळ्याला जो पाणी पुरवठा होतोय तो नदी मार्गे त्या इथे धबधबेवाडीच्या सेकंड स्टेज येतो आणि तिथून मग वर पन्हाळ्यावर दिला जातो आणि तिथून मग आपल्याला सगळ्यांना घरगुती पाणी मिळतं। तर या इथून पाणी वर उपसा करायला MSCBचं इलेक्ट्रिसिटी भरपूर लागतं। नगरपालिकेचं साधारण लाईटचं बिल त्या स्कीमचं 1.5 लाखाच्या घरात येते। म्हणून 2 वर्षापूर्वी नगर परिषदेने तिथे सोलर बसवायचा निर्णय घेतला। त्यासाठी त्यांनी टेंडर काढलं, तर वर्क ऑर्डर काढली आणि काम सुद्धा चालू झालं। आपण पाहताय ते काम चालू केलेलं आहे। 2 वर्षापूर्वी हे काम चालू केलेलं आहे। काम साधारण 54 लाखाचं आहे आणि त्या कामाची रक्कम कॉन्ट्रॅक्टरनी 40 लाख रुपये उचल केले। 40 लाख रुपये उचल केले म्हणजे जवळपास 90% कामाची रक्कम त्यांनी उचल केलेली आहे। पण इथं काम जर बघितलं तर 10% सुद्धा काम इथं झालेलं नाही। याबाबत नगरपालिकेत मी वेळोवेळी जाऊन याची चौकशी केली, विचारणा केली। CO साहेब असतील किंवा त्या संबंधित इंजिनियर मॅडम असतील, पण त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची उत्तरं मला मिळालेली नाही। म्हणून आपल्याला कायद्यानं दिलेला अधिकार, माहितीच्या अधिकाराखाली मी तिथं अर्ज टाकले, पण त्याचे देखील त्यांनी उत्तर दिलं नाही। 1 महिना होऊन गेला। मग हा अपील अर्ज टाकून 15 दिवस, असं टोटल माझे 1.5 ते 2 महिने तिथे नगरपालिका गेले। पण हे रेड्याची कातडी पांघरलेल्या नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी, ऑफिस स्टाफनी मला कोणत्याही प्रकारचे उत्तर दिलं नाही। हा व्हिडिओ मी जिल्हा परिषद कार्यालयात सुद्धा पाठवणार आहे। जिल्हाधिकारी साहेबांना माझे हात जोडून विनंती आहे, याच्यावर काय असेल ते गांभीर्याने विचार करून याची सखोल चौकशी करून संबंधित जे कोण असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। यात नगरपालिकेच्या लोकांनी एवढं धाडस करायला, अगदी कायदा सुद्धा ते माहितीच्या अधिकाऱ्याला सुद्धा जुमाने झालेत, म्हणजे ते त्यांच्या मागं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागं पन्हाळ्यातील एखादा कारभारी असण्याची दाट शक्यता आहे। त्या सगळ्यांची सखोल चौकशी व्हावी आणि माझी पन्हाळ्यातल्या नागरिकांना, शोभाच्या मावळ्यांना आणि जिजाऊच्या लेकींना हात जोडून कळकळीची विनंती की तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीचा पाठपुरावा करा। आपण आपला घरपाळा, पाणीपट्टा आपण काही न चुकता आपण भरतोय तिथं, तीही लोकांच्या चैनीसाठी आपण भरत नाही। हा कोणाचा एकट्याचा प्रश्न नाही। प्रत्येकानं आपापले हिवेदावे बाजूला ठेवून सगळ्यांनी नगरपालिकेला जाब विचारावा। प्रसंगी आपल्या प्रभागातल्या नगरसेवकांना सुद्धा याचा जाब विचारावा। हा प्रश्न तिथे नगरपालिकेत उपस्थित करायला हवा। बाकी काय नाही, आपण इथं बसून बोलतोय की दिल्लीत मोदीने हे करा पाहिजे, ते करा पाहिजे, पण आपल्याला गल्लीतलं आपल्याला सांभाळता येणं झाले, आपले प्रश्न आपल्याला तिथं मांडता येणं झाले। फक्त माझे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की माझ्या मागे येऊ नका, मी तुमच्या मागे येतो। तर जाऊया आणि हा आपल्या पाण्याचा प्रश्न आपणच रस्त्यावर उतरून सोडूया, नाहीतर आपली पुढची पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही। जय शिवराय, सामील हो। प्रशासक काळातील मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी याबाबत खुलासा करावा, तसेच गेल्या 9 वर्षातील सर्व कामांची चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे।